बारावीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलवर PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स CETला आलेले, नीटला आलेले, JEEला आलेले त्यांचे शॉर्ट व्हिडिओ बघता आहात. परंतु प्रॉब्लेम असा येतो की JEEचे जे प्रश्न आहे, JEE मेन्स असू देत नाही ते ॲडव्हान्स असू देत, तर हे प्रश्न खूप मोठे असतात आणि ते एका मिनिटात कव्हर करून होत नाहीत. ते तुम्हाला नीटचे समजत नाहीत आणि म्हणून ते एका मिनिटात न करता, त्याचे शॉर्ट व्हिडिओ न करता 2 ते 3 प्रश्न एकत्र करून त्यांचे असे छोटे छोटे टॉपिक वाईज व्हिडिओ बनवण्याचं मी ठरवलं आहे. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आता बघा, आजचा आपला चॅप्टर आहे ऑप्टिक्स आणि याच्यात आपण 2021 साली JEE मेन्स या परीक्षेत आलेले जे काही PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, ते बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आपण पहिला प्रश्न आहे, व्हाईट लाईट इज पास्ड थ्रू ए डबल स्लिट अँड इंटरफरन्स इज ऑब्झर्व्ड ऑन ए स्क्रीन 1.5 मीटर अवे. The separation between the slits is 0.3 millimeter. The first violet and red fringes are formed 2.0 millimeter and 3.5 millimeter away from the central white fringes. The difference in wavelength of red and violet light is dash dash nanometer. हा प्रश्न JEE मेन्स 26 ऑगस्ट 2021 या दिवशी जो पेपर झाला होता त्याला आलेला आहे बघा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे जे 2 सोर्सेस आहे याच्यामधलं जे अंतर असतं ते स्मॉल d या लेटरने दर्शवतात आणि ते नेहमी शक्यतो मिलीमीटरमध्ये दिलेलं असतं. आणि हा स्क्रीन आहे की ज्याच्यावर तुम्हाला फ्रिंजेस पाहायला मिळणार आहेत आणि म्हणून हे सोर्स आणि स्क्रीन याच्यामधलं अंतर हे कॅपिटल D असतं आणि शक्यतो हे मीटरमध्ये असतं. येते लक्षात? हे स्मॉल d कशात असतं? मिलीमीटरमध्ये. आणि सोर्स आणि स्क्रीनमधलं अंतर कशात असतं? कॅपिटल D मध्ये, की जे मीटरमध्ये दिलेलं असतं. आणि या सेंट्रल व्हाईट फ्रिंजपासून व्हायोलेट फ्रिंज तयार झालेली आहे आणि एक रेड फ्रिंज तयार झालेली आहे. आणि आता तुम्हाला ह्या रेड लाईटची वेवलेंथ आणि व्हायोलेट लाईटची वेवलेंथ याच्यामधला फरक शोधायचा आहे. मग आता आपल्याला काय काय दिलंय बघा. तर इथं हा जो स्क्रीन आहे हा किती अंतरावर आहे? कॅपिटल D हा 1.5 मीटर अंतरावर आहे. त्याच्यानंतर हे 2 याच्यामधलं अंतर, सेपरेशन बिटवीन स्लिट्स, या 2 स्लिट्समधलं अंतर हे 0.3 मिलीमीटर दिलेलं आहे. म्हणजेच ते 0.3 × 10⁻³ म्हणजेच 3 × 10⁻⁴ मीटर आहे. या साईमध्ये करून घ्यायचा. आणि आपल्याला बँडविड्थ किंवा फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला माहिती आहे. फॉर ब्राईट फ्रिंजेस दॅट इज इक्वल टू n λd/d. मग आता बघा, तुमचं n दॅट इज इक्वल टू 1 घेतलं आपण. मग आता ही व्हायोलेट जी काही आहे तर ती किती अंतरावर? सेंट्रल व्हाईट बँडपासून ती व्हायोलेट कितीवर आहे? तर ती 2 मिलीमीटरवर आहे. म्हणजे 2 × 10⁻³ मीटर अंतरावर आहे. आणि रेड किती अंतरावर आहे? 3.5 मिलीमीटर, म्हणजे 3.5 × 10⁻³ मीटर इतक्या अंतरावर आहे. आणि ह्या 2 मधल्या वेवलेंथमधला फरक, आता निश्चितपणे रेडची वेवलेंथ काय असणार आहे? जास्त. म्हणजे डिफरन्स घेताना आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? λr - λv घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून आपण आधी बघू. तर आता ह्या व्हायोलेट ब्राईट बँडसाठीचा फॉर्म्युला येईल आपला. n बरोबर 1 टाकलं तर इथे λv × d आणि कॅपिटल D / स्मॉल d आणि जे आहे 2 × 10⁻³ मीटर. इन सिमिलर मॅनर वाय रेड म्हणजे रेड फ्रिंज विड्थसाठी येणार आहे बघा, λr कॅपिटल D/ स्मॉल d दॅट इज इक्वल टू 3.5 × 10⁻³ आता आपल्याला काढायचंय काय? λr साठी हे इक्वेशन अरेंज करा आणि λr - λv घ्या. म्हणजे हे आलं yr - yv इंटू स्मॉल d / कॅपिटल D. आता हे आहे बघा 3.5 - 2 × 10⁻³ इंटू हे d आहे तुमचं 3 × 10⁻⁴ आणि हे कॅपिटल D आहे 1.5. आता हे 1.5 आणि हे 1.5 हा डिफरन्स 1.5 आला. 1.5 1.5 काय झालं? कॅन्सल झालं. आणि शिल्लक किती राहिलं?
3 इंटू 10⁻⁻7, पण उत्तर नॅनोमीटरमध्ये काढायचंय. मग नॅनोमीटरमध्ये करण्याकरता आपण त्याला काय केलं, एक ॲडजस्टमेंट केली छोटीशी. त्याला 10⁻2 घातने गुणलं आणि त्याला दोन्ही पण 10⁻2 आणि 10⁻2 म्हणजे हे इक्वल झालं. पण याने फायदा काय झाला, हे -9 आले आणि 3 इंटू 10⁻2 म्हणजे 300 इंटू 10⁻9 मीटर, आणि हे -9 मीटरचे आपण नॅनोमीटर टाकले म्हणजे उत्तर किती आलं, 300 नॅनोमीटर. समजलं का? या पद्धतीने आपल्याला हा दोन्ही वेवलेंथ मधला डिफरन्स किती आला, 300 नॅनोमीटर. दॅट इज द करेक्ट आन्सर. अंडरस्टूड? आता सेकंड क्वेश्चन बघू आपण. काय बघा, तर इन ए यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द विड्थ ऑफ द वन ऑफ द स्लिट इज 3 times the other slit. The amplitude of the light coming from a slit is proportional to the slit width. Find the ratio of maximum to minimum intensity in the interference pattern. मग आता बघा, हा जेई मेन्सला 24 फेब्रुवारी 2021 या दिवशीच्या पेपरला आलेला प्रश्न आहे. मग आता तुम्हाला ए मॅक्स जर ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम घ्यायचं असेल तर 3A आणि ए टोटल किती झालं तुमचं, 4A मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड, आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूड काय झालं तुमचं, 3A - A दॅट इज इक्वल टू 2A. मग आता तुम्हाला इंटेन्सिटीचा रेशो घ्यायचा आहे, मॅक्सिमम इंटेन्सिटी टू मिनिमम इंटेन्सिटी. मग दॅट इज नथिंग बट मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड डिवायडेड बाय मिनिमम ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. मग आता बघा, इथं 4A आणि 2A टाकला, मग आता हे ए कॅन्सल झालं आणि हे 2/1 स्क्वेअर म्हणजे काय आलं, 4:1, आणि म्हणून तुमचा करेक्ट ऑप्शन काय आला, सी. खूप सोपं आहे बघा, 4 मार्कासाठी खूप सोपा प्रश्न आलेला आहे. तर सी ऑप्शन दॅट इज द करेक्ट ऑप्शन. आता तिसरं बघू आपण. काय बघा, तर इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट the slits are separated by 0.3 millimeter and the screen is 1.5 meter away from the plane of the slits. Distance between fourth bright fringes on both sides of the central bright fringe is 2.4 centimeter. The frequency of the light used is dash into 10⁻14 hertz. ओके. मग आता तुम्हाला काय सांगितलं बघा, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे आणि परत तुम्हाला काय दिलंय, तर स्मॉल डी हे किती दिलेलं आहे, 0.3 मिलीमीटर म्हणजेच 3 × 10⁻⁻4 ह्या प्रश्नासारखेच दिलेली आहे, आणि कॅपिटल डी किती दिलेलं आहे, 1.5 मीटर. आणि बघा, या सेंट्रल याच्यापासून ही फोर्थ ब्राईट फ्रिंज आणि इकडे पण बोथ साईडला म्हटलेलं आहे ब्राईट फ्रिंज, म्हणजे हे टोटल किती झालं, हे 4 आणि हे 4 8 आलं लक्षात. हे झालं n दॅट इज इक्वल टू 8, आणि हे अंतर तुम्हाला दिले 2.4 सेंटीमीटर म्हणजेच 2.4 × 10⁻² मीटर. मग आता बघा, आपला फॉर्म्युला आहे डेल्टा वाय म्हणजे डिफरन्स इन बँड विड्थ, की जे काही हे आहे 2.4 सेंटीमीटर आणि 8 हे टोटल झाले 8, n दॅट इज इक्वल टू 8 लॅम्बडा d/d. मग आपल्याला आधी लॅम्बडासाठी हा फॉर्म्युला अरेंज करायचा, वेवलेंथ काढायची. मग लॅम्बडा दॅट इज इक्वल टू ही जी काही इन्सिडंट लाईट आहे त्याची वेवलेंथ. मग हे केलं डेल्टा वाय, हे बघा हे लॅम्बडासाठी अरेंज केलं डेल्टा वाय × d डिवायडेड बाय 8d. मग व्हॅल्यू टाकली, ही डेल्टा वायची टाकली 2.4 × 10⁻², त्याच्यानंतर ह्या डीची टाकली 3 × 10⁻⁴ आणि कॅपिटल डीची 1.5. आता याला जर आपण सॉल्व केलं बघा, तर हे येतील, इथे येतील 0.3, समजतंय. आणि मग आता जर समजा तुम्ही इथे हे डिवाइड केलं तर तुमचं कॅल्क्युलेशन येतं बघा 3/5 × 10⁻⁶, समजतंय. मग आता हे आलं 3/5 × 10⁻⁶, पण आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे, म्हणजे वेवलेंथ दॅट इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन फ्रिक्वेन्सी. कारण आपण असं शिकलेलो आहे की व्ही दॅट इज इक्वल टू n लॅम्बडा, पण लाईटच्या बाबतीत आपण काय म्हणतो, सी दॅट इज इक्वल टू एफ × लॅम्बडा. आणि म्हणून तुमचं हे लॅम्बडा बरोबर काय आलेलं आहे, c/f आलेलं आहे, समजतंय. आणि आपल्याला ही एफ काढायची आहे. मग एफ साठी काय झाला फॉर्म्युला, एफ दॅट इज इक्वल टू c/λ. मग सी किती असते,
द व्हेलॉसिटी ऑफ लाईट दॅट इज 3 × 10⁸ आणि ह्या एफची किंमत जी काही आहे तर आपल्याला इथे ह्या लॅम्बडाची किंमत जी काही आपल्याला 3/5 मिळालेली आहे ती उलटी टाकायची 5/3 × 10⁻⁶ आणि हे सॉल्व केलं की आपलं उत्तर आलं 5 × 10⁻14 हर्ट्ज. मग आपल्याला इथे इंटू 14 दिलेले फक्त ही व्हॅल्यू टाकायची आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन तिथं काय आलेलं आहे 5. ओके, तर या पद्धतीने आपल्याला हा जो काही प्रश्न होता हा JEE मेन्स 31 ऑगस्ट 2021 या दिवशी जो पेपर झाला त्याला आलेला आहे. म्हणजे हे तिन्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2021 साली आलेले आहेत. तर प्रश्न हे JEE मेन्सला तसे सोपे असतात, फक्त आपल्याला त्याचं स्वरूप कळणं गरजेचं आहे. तर मला खात्री आहे की तुम्हाला हे प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे समजले असतील. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स का घ्यायचे तर कन्सेप्ट रिपीट होतात, कधी कधी प्रश्नसुद्धा रिपीट होतात, पण असं रेअर केसेसमध्ये होतं. पण कन्सेप्ट रिपीट होतात म्हणजे इथल्या फक्त व्हॅल्यू बदलतात, कन्सेप्ट त्याच राहतात. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवर भर द्यायचा आणि जोपर्यंत तुमच्या फिजिक्सच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला न्यूमरिकल सोडवता येणार नाहीत. पण याच्यात घाबरण्यासारखं काही नाही. थेरी जर चांगली आली तर प्रॉब्लेम चांगले येतात. आले लक्षात? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत जातील. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.